नमस्कार, सुजाता आई पण ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 ते 4 वर्षाच्या लहान मुलांना सर्दी झाल्यानंतर त्यांची कशी काळजी घ्यायची, घरगुती उपचार काय करायचे, फ्रुट्स कोणते द्यायचं, खायला काय द्यायचं जेणेकरून सर्दी पुढे वाढू नये, ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा एक गोष्ट मी क्लिअर करते, मी कुठल्याही प्रकारची डॉक्टर वगैरे नाहीये. आता माझी मुलगी 4 वर्षाची आहे. जी मुलगी 4 वर्षाची आहे आणि आत्ताच तिला सर्दी होऊन गेलेली, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणं गरजेचं आहे. असं म्हणून आज मी तिच्याबद्दलचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा हे मुलं काय करतात ना, 4-5 वर्षाची मुलं, 3 वर्षाची मुलं, ह्या मुलांना दिवसभर तहान खूप लागते. सारखं सारखं बॉटल जर समोर दिसते ते सारखं सारखं पाणी पिते. सर्दी झाल्यानंतर पाणी पिणं हे खूप महत्वाचं आहे, कारण की डिहायड्रेशन होतं, सर्दी वाटे पाणी निघून जातं. बाळाने हे जास्त प्रमाणात पाणी पिलंच पाहिजे. परंतु ते ज्या बॉटल मधलं बाळ जे पाणी पितं त्या बॉटल मधलं पाणी हे खूप थंड असतं. थंड वातावरणामध्ये खूप थंडावा असतो. पर फ्रीज सारखं त्या बॉटल मधलं पाणी हे थंड होतं आणि बाळ जर ते सारखं सारखं पाणी पित असेल, सर्दी वाढण्याची खूप शक्यता असते. त्याच्यामुळे बाळाला हे कोमट पाणी द्यायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जोपर्यंत बाळाला सर्दी आहे, सर्दी पहिल्या टप्प्यामध्ये असते, बाळाच्या नाकातून थोडं थोडं पाणी यायला सुरुवात होते, त्यावेळेस ही काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पहिल्याच दिवशी बाळाच्या नाकातून पाणी सुरुवात होते, म्हणजे बाळाची सर्दी ही सुरुवातीलाच असते, त्याच दिवशीपासून बाळाचं दूध बंद करायचं आहे. दुसरं म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त कार्ब आहे ते पदार्थ बंद करायचे आहे, म्हणजे भात बंद करायचा आहे. बाळ जर दूध भात खात असेल तर दूध भात बाळाला द्यायचं नाही. दूध चपाती खात असेल तर दूध चपाती बाळाला द्यायची नाही. दूध बिस्किट खात असेल तर दूध बिस्किट बाळाला द्यायचं नाही. परंतु सर्दी असल्यानंतर हे गोष्टी जर बाळा खाल्ल्या तर बाळाला कफ होतो आणि सर्दी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे हे पदार्थ पूर्णपणे बंद करायचे आहे. कोणते पदार्थ खायला द्यायचं हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. फळं कुठले द्यायचे हे तुम्हाला शेवटी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परंतु जर सुजाता आई पण ह्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की याच्यावरती पॅरेंटिंग टिप्स वरती अशीच भरपूर अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तुमच्या सबस्क्रायबरमुळे माझा जो चॅनल आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, तो जास्तीत जास्त प्रमोट होतो. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आणि कमेंट केले नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि तो बूस्ट होणार नाही, आणि मग बूस्ट न झाल्यामुळे त्याला काहीच व्ह्यूज येत नाही. आणि मग माझ्याकडे जी माहिती आहे, जी मला तुम्हाला सांगायची असते, जर तो व्हिडिओ जर 4 लोकांनी बघितला, म्हणजे 4 नाही निदान 100 ते 250 लोकांनी जरी बघितला, तरी तो व्हिडिओ बनवण्याची इच्छा, दुसरा व्हिडिओ बनवण्याची, अनुभवावरून दुसरा मोटिवेशनल याच्याबद्दलचा व्हिडिओ बनवण्याची इच्छा निर्माण होते आणि छान मी व्हिडिओ बनवते. पण सध्या मी बघते कुणीच व्हिडिओ हे बघत नाहीये, लहान मुलांच्या बाबतीत असेल कसले, कारण की माझं चॅनल मॉनिटराईज झालंय आणि ह्या व्हिडिओजला काहीच व्ह्यूज येत नाहीये. तर प्लीज माझ्यासाठी हा चॅनलला सबस्क्राईब करा. मेन म्हणजे कमेंट जरूर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर. जरी आवडलेला नसेल तरी पण कमेंट करा की आम्हाला ह्या व्हिडिओमधून काही माहिती मिळाली नाही तरी पण चालेल, कारण की मला पुढच्या वेळेस काम करताना हा बूस्ट भेटतो की आपण याला अजून किती काम केलं पाहिजे आणि किती इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. तो सो प्लीज ही गोष्ट लक्षात करून कमेंट करा आणि लाईक करा आणि हाईप द्या. चला आपल्या टॉपिककडे येऊया. आता मी माझ्या मुलीला सर्दी झाली 2 दिवसापूर्वी, तर मी माझ्या मुलीबरोबर एक प्रयोग केला, तो तुमच्या बरोबर शेअर करते. तो प्रयोग तुम्ही तुमच्या मुलाबरोबर करू शकता. सर्दी जर पहिल्या टप्प्यामध्ये असेल तर सर्दी ही काय करायचं आहे, बाळाला एखादी पातळ ओढणी असेल, बाळाच्या तोंडाला ती छान धुतलेली असावी, त्याच्यावर धूळ वगैरे नसावं, ती छान बाळाच्या तोंडाला अशी बांधायची. पूर्ण बांधल्यानंतर आणि मग त्याला, आता 3 ते 4 वर्षाचं बाळ असेल ना तर ते ऐकतं. तर माझ्या बाळाने ते ऐकलं. तिला म्हटलं सर्दी होते खूप. मी माझ्या मुलीला म्हटलं की सर्दी होते खूप, सारखं सारखं नाकाला पाणी येतं, मग तुला सारखं सारखं रुमाल लावायला लागतो, तर ही ओढणी बांधून थोडा विक्सचा वास घे. तर तिने ऐकलं आणि मीच विक्स लावते असं म्हटलं. इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल तर छानपैकी ती ओढणी लावायची आणि त्याच्या खाली ना बाळाच्या नाकाला छानपैकी विक्स लावायचं. त्यांनी काय होतं, नाकाची आग होत नाही, बाळ हे चिडचिड करत नाही. आणि आपण जसं वाफ घेतो ना, पाण्याची स्टीम वाफ घेतो ना, गरम पाण्यात विक्स टाकून जसा वास येतो तसा वास त्या विक्सचा सतत चालू राहतो आपल्या नाकासमोर. आणि 10 मिनिटं जरी हा वास घेतला तरी पण बाळाला बरं वाटतं आणि बाळाची सर्दी बरी होते, जर ती पहिल्या टप्प्यामध्ये असेल तर. आणि नंतर तुम्ही ती छातीला लावून बाळाला झोपायला देऊ शकता. हे गेल्या मी 3 दिवसापासून तिच्याबरोबर प्रयोग करत होते आणि नाकाला जे पाणी यायचं, जी सर्दी तिची स्टार्ट झाली होती, तर ती सर्दी तिची बंद झाली. नाहीतर तिची सर्दी अशी 7 ते 8 दिवस राहते, कफ होतो आणि मग इतका कफ होतो की मग डॉक्टरकडे न्यायला लागतं. आणि अशा गोष्टीला मला अवेअरनेस आहे, म्हणजे मला तिची सर्दी माहिती आहे की कोणत्या टप्प्यापर्यंत आल्यावरती थांबते, कोणत्या टप्प्यापर्यंत गेल्यावरती ती जास्त होते. ह्या गोष्टी मला माहित असल्यामुळे मी ह्या गोष्टींची काळजी घेते आणि 3 दिवसापासून मी तिला हा प्रयोग करत आहे. तर छानपैकी तिची सर्दी बरी झाली. तुम्हाला जर वाटलं तर हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा.
आणि बाळ जास्त वेळ हे जे कापड आहे ना ते नाकाला ठेवत नाही. त्याच्यामुळे एक करायचं, मी म्हणते तिला 1 to 100 पर्यंत सगळे नंबर माहितीये, मी तिला म्हणते 1 to 100 पर्यंत मी बोलते, तोपर्यंत तू हा रुमाल नाकावरचा काढायचा नाही. तर तिने तो छानपैकी मी 100 एकदम स्लो स्लो म्हटले आणि बरोबर 10 मिनिटं झाले आणि बरोबर तो म्हणजे छान तिला वास भेटला आणि मग तिने तो नाकावरती रुमाल काढून मी छानपैकी तिला विक्स छातीला लावला आणि ती छानपैकी झोपी गेली. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला सर्दी झाल्यानंतर खूप जास्त घसा दुखत असतो आणि घशाला थोडंसं बरं वाटावं म्हणून दिवसभर बाळाला छानपैकी गरम गरम आपल्याला जे खायला घालता येईल, सूप असेल, पालकचं सूप असेल किंवा मग पातळ उपमा असेल किंवा मग पिठवणी असेल, उटपीठ असेल किंवा मग गरम पाणी. जर बाळ हे पण गोष्टी खात नसेल तर गुळ टाकून थोडंसं पाणी गरम करायचं, बाळाला सिप सिप प्यायला द्यायचं, त्याने सुद्धा खूप आराम पडतो. मी 2 दिवसापासून काय केलं, तिला थोडासा दुपारच्या टायमिंगला चहा द्यायचे. तो चहा कसा द्यायचे, त्याच्यामध्ये छानपैकी तो चहा कसा मी बनवायचे, त्याच्यामध्ये छानपैकी आलं टाकायचे, त्याच्यामध्ये गवती चहा टाकायचे, तुळशीचं पाणी टाकायचे, साखर टाकायचं, पाणी टाकायचं आणि थोडी चहा पावडर टाकायची आणि थोडंसं दूध टाकायचं. त्याच्यात थोडंसं दूध टाकलं तरी चालेल आणि एकदम 15 ते 20 ml इतका तिला प्यायला द्यायचे. त्याने पण तिला छान बरं वाटायचं. आणि दररोज चहा द्यायचा नाही, पण सर्दी झाल्यानंतर दुपारच्या टायमिंगला 1 ते 2 दिवस तुम्ही देऊ शकता. आता मी माझ्या बाळाला फ्रूट कोणते देते, आता सगळे म्हणतात की बाळाला सर्दी झाल्यानंतर केळी द्यायची नाही, परंतु मी माझ्या बाळाला सर्दी झाल्यानंतर उलट केळी देते. इलायची केळी असते ना छोटी, ती केळी देते. त्या केळीने काय होतं, उलट कफ होत नाही आणि त्याच्यामध्ये जे कार्ब असतात ना ते सर्दी कमी व्हायला मदत होतात. त्याच्यामध्ये जे विटॅमिन्स असतात ना ते सर्दी कमी व्हायला मदत होते, असा लेख मी कुठेतरी ऐकला होता. तो लेख ऐकल्यापासून मी कधीच बाळाला असं नाही की सर्दी झाल्यावर तिला, मी लेख वाचल्यापासून मी कधीच असं नाही की सर्दी झाल्यावर तिला केळी दिली नाही. उलट मला तेच फ्रूट सर्दीमध्ये चांगलं वाटतं. तिला कफ वगैरे होत नाही. खूप जास्त कफ असेल पण एकदमच बाळाला एकदमच खूप कफ आहे, घशामध्ये गुतलंय, असं घसासारखा खव खव करतोय, मग तुम्ही केळी देऊ नका. पण पहिल्या टप्प्यामध्ये जर सर्दी असेल तर जरूर केळी द्या बाळाला. मी तिला केळी देते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वीट पोटॅटो देऊ शकता. स्वीट पोटॅटो पण छान आहे सर्दीमध्ये, ते छान बाळाला खाता येतात. छान बाळ खातं थोडंसं गोड असल्यामुळे. दुसरं म्हणजे तुम्ही चिकू देऊ शकता. असे 2 ते 3 फ्रूट तुम्ही देऊ शकता. फक्त जी रसाळ फळं आहे म्हणजे डाळिंब असेल किंवा कलिंगड असेल, मिलन असेल किंवा मग मँगो असेल किंवा मग सीताफळ असेल, हे फ्रूट बाळाला सर्दीमध्ये देऊ नका. बाकीचे तुम्ही दुसरे फ्रूट बाळाला सर्दीमध्ये देऊ शकता. सर्दी कमी होण्यासाठी तुम्ही बाळाला स्टीम देऊ शकता. स्टीम काय नाही, त्याचा स्टीम मध्ये तुम्ही विक्स टाकलं नाही तरी चालेल. जे आपलं स्टीमर आहे, तर साधं स्टीमर आहे, दिवसातून 2दा तुम्ही स्टीम दिलं तरी चालेल, तरी पण बाळाची सर्दी कमी व्हायला मदत होते. या सगळ्या गोष्टींची जरी तुम्ही बऱ्यापैकी काळजी घेतली, खाण्यापिण्याची काळजी घेतली, पाणी कोणतं पितंय बाळ, जेवण काय करतंय, त्याचं दूध बंद केलं, तरी पण सर्दी पुढे वाढत नाही. खूप सर्दी झाली, कफ झाली तर नक्की तुमच्या डॉक्टरांना इन्फॉर्म करा आणि त्याच्यावर त्या मेडिकलच्या मेडिसिन आहे ते चालू करून द्या. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच पॅरेंटिंग टिप्ससाठी सुजाता आयपण ह्या इंस्टाग्राम पेजला आणि युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.